देव तिळे आला, देव तिळे आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मोळ. पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, एका स्नानेची खुंटली, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मोळ. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मोळ. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार दानी कथेचा विस्तार कृपादानी कथेचा विस्तार दानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा इष्टिकायाम समपदम तिष्ठन्तं पुरुषोत्तमं जगनस्तगरद्वन्द्वं शुल्लकाद्दाममी खलम् सव्या सव्य करोद्भासी पद्मशंख विभूषितम् ईषदहासं स्मरमुखं शिवस्कंदं दिगंबरम्. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो लाभलो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. प्रभावती नगरीमध्ये जिंतूर दत्तनगर चौंडेश्वरी माता मंदिर या ठिकाणी चालत असलेला हा श्री धर्मनाथ बीज महोत्सव. या धर्मनाथ बीज महोत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये श्री गुरु दत्त महात्म्य कथा सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यामध्ये तृतीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्याकडे आलेली आहे.
पत्रिकेत पहिल्या दिवशी आहे, मात्र माझं मोरी झालं. आमच्या काही अडचणी असल्या कारणामुळे त्या सावरत सावरत येतपर्यंत आज तृतीय दिवसामध्ये आलो आहोत. समस्त प्रभावती नगरीमध्ये, दत्तनगरमध्ये या परिसरातील सर्वांच्या सहकार्याने हा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न होत आहे. श्री गुरु महाराज दत्तात्रयाच्या महात्म्याचं महोत्सवाचं यामध्ये कथेचा प्रारंभ करून या ठिकाणी तृतीय दिवसापर्यंत हरिभक्तीपरायण आमचे वैकुंठवासी भगवान महाराज रेडचकर यांनी या उत्सवामध्ये मला बऱ्याच वेळेस आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला. योगायोग असा असायचा, त्यांनी नेमकी तिथी धर्मनाथ बीजाची मागायची आणि माझ्याकडे ती रिकामी नसायची. हो, मात्र कधी काही योग आला नाही. फार व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व होतं, तपस्वी माणूस. हो. आणि त्यांचे सुपुत्र असणारे आमचे विठ्ठल महाराज पुरी परभणीकर रेडचकर, आता परभणीकरच की रेडचकर यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्री दत्त कथा, महात्म्य कथा ऐकत आहात, श्रवण करत आहात. दत्त कथा फार कमी सांगितल्या जाते. गुरु महाराजाची कथा मी तुम्हाला चौंडेश्वरी आणि चाकंबरी या दोन्हीचं महात्म्य सांगणारच आहे. मात्र माझ्या पुढे प्रसंग आला तो पर्वकाळाचा प्रसंग आला. अभंग निवडत असताना तुकोबारायांनी प्रकरणपर अभंगाची रचना केली आणि योग्य दिशेनं अभंग वाटचाल केली पाहिजे म्हणून विचारलं महाराजाला, कालचा दिवस कोणता होता? ते म्हटले एकादशी होती. एकादशीचा अभंग झाला म्हटले. मला वाटलं आज संक्रांत राहिली, आपण करून घ्या. कारण एकादशी सुद्धा पर्वकाळच आहे आणि संक्रांत सुद्धा पर्वकाळ आहे. मात्र एकादशीचा पर्वकाळ येण्याकरता दशमी करावी लागते, म्हणजे त्याच्या अगोदर नवमी धरावी लागते. म्हणून नवमी एक भुक्ती, एकादशी दशमी एक भुक्ती आणि त्याच्यानंतर एकादशी. मात्र योगायोग असा की त्याच्यात तिसरा एक पर्वकाळ प्रवेश करतो, तो म्हणजे द्वादशी. म्हणजे आजचा दिवस हा द्वादशी सुद्धा आहे. आजच्या दिवशी मकर संक्रांती सुद्धा आहे आणि कालचा पर्व म्हणजे एकादशी पर्व. जसं गंगा जमुना या दोन नद्या प्रवेश स्पष्ट दिसतात, गंगा आणि जमुना स्पष्ट दिसते. आणि मकर संक्रांती म्हणजे सरस्वती रूपानं, गुप्त रूपाने याच्यामध्ये दोन्ही तिथीमध्ये प्रवेश करते. हा तसा पाहिलं तर त्रिवेणी संगमाचा पर्वकाळ. म्हणून पर्वकाळ काय असतो? आमच्याकडे पर्वकाळ 3.5 मुहूर्तापैकी सांगितलेलं आहे, किंवा साधू ज्या दिवस साधूचं दर्शन होतं त्यालाच आमच्याकडे पर्वकाळ म्हटलं आहे. कारण आमच्याकडे पर्वकाळ सांगत असताना अनेक तीर्थांना सुद्धा निषेध केलेला आहे, अनेक धामाचा निषेध केला, अनेक मुहूर्ताचा निषेध केला आणि सर्वात श्रेष्ठ पर्वकाळ म्हणजे वसंताची भेट. तीर्थ पर्वकाळ
मी मानतो असं जरी सांगितलं असं कसं मगाशी या प्रमाणानं सिद्ध होतं. इतर पर्व काळाचा निषेध सांगितला आणि संताची पावलं संताचं दर्शन हेच आम्हाला मुख्य पर्व काळ सांगितला. असं जरी सांगितलं असेल तरी सुद्धा सात्विक लोक यांना मानतात. कोणाला म्हणतात? संताला. संत कोण हे कळतच नाही म्हणून तर सप्ताह आहे. हो. म्हणून मलाही वाटलं मी का राहीन निराळा ऐसा सांडुनी सोहाळा, मी का राहीन निराळा, म्हणून आपणही एक उडी या त्रिवेणी संगमात मारावी पर्व काळाची. म्हणून योगायोग असा की या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण काळे गुरुजी बालाजीजी काळे सर या ठिकाणी हजर आहेत. त्यांच्या भेटीचा मला माहीतच नव्हतं तुम्ही इथे आहेत म्हणून, नाहीतर तुम्हालाच जवळ केलं असतं की. हरिभक्तीपरायण आमचे संतोष महाराज कचवे या ठिकाणी कीर्तनाला हजर आहेत. हरिभक्तीपरायण आमचे मुरुंबेकर नाना आणि सांगीचे पुंडलिक महाराज टाकळीकर, गरुड सांगीत, गरुड ही भजनी मंडळी, या परिसरातली भजनी मंडळी, परिसरातली या ठिकाणी माता भगिनी बहुसंख्येनं या ठिकाणी श्रोतृ मंडळ साधक दशेमध्ये या कीर्तनाला उपस्थित आहे. आणि मलाही वाटलं, आमच्या महाराजांनी आग्रह केला, दोन्ही महाराजांनी, आणि या ठिकाणी सुयोग्य पद्धतीनं योग्य वेळेत कीर्तन व्हावं आजच्या दिवशी, म्हणून हा अभंग सेवेकरता निवडला. मानवी जीवन म्हटलं की मानवी जीवन हे स्वच्छ होऊन आलेलं जीवन आहे. कारण ब्रह्मदेवानं अनेक जीव निर्माण केले, मात्र ब्रह्मदेवानं निर्माण करत असताना आमच्याकडे ब्रह्मदेवाची पूजा केल्या जात नाही. मात्र पूजा करूच नाही असं नाही, दोनच ठिकाणी. कारण या पृथ्वी तलावर एक संत रूपानं ब्रह्मदेवाची पूजा होते आणि एक स्वतंत्र पुष्कर एक ठिकाण आहे राजस्थानमध्ये, म्हणून तिथे ब्रह्मदेवाची पूजा होते. ब्रह्मा रुद्र हरिविन ब्रह्मा हरी, या ठिकाणी हरी आणि विष्णू महेश उमानाथ परमात्मा याचं मात्र ब्रह्मदेवाचं कुठं मंगलाचरण केलं जात नाही, ब्रह्मदेवाची स्तुती केल्या जात नाही. मात्र ब्रह्मदेवाची सुद्धा स्तुती करावी. ब्रह्मदेवाची का? कारण प्रजापती आहेत, ते आपल्याला निर्माण करणार आहेत. आपल्या पूर्वजाचा आपण आदर केला पाहिजे. ब्रह्मदेवानं या सृष्टी निर्माण करत असताना सर्व प्राणी निर्माण केले, मात्र काही मुकेच केले. काही लोकांना बोलता येत नाही, काय खाल्लं सांगता येत नाही. गवत खाल्लं मात्र गवत खाल्लं सांगता येत नाही. म्हशीला काही सांगता येतं का? गायला सांगता येतं का? काही असे प्राणी निर्माण केले, मात्र डोक्याला हात लावून बसला ब्रह्मदेव. सगळे जीव निर्माण केले, मात्र हे आपल्या कोण्याच कामाची नाहीत. म्हटले कामाची नाहीत असं नाही बरं का, मात्र ब्रह्मदेवाच्या कामाची नाहीत. ब्रह्मदेवाला आनंद झाला नाही, तेवढा नर्वस होऊन बसले, डोक्याला हात लावून बसले. त्याला डोकं होतं खाजवीत बसले. डोकं कोण खाजवीत? एक तर वा झाल्यावर खाजवीत जा, नाही तर डोकं बुद्धी असलं तर खाजवीत जा. ज्याला बुद्धी नाही त्याला डोकं सुद्धा खाजवता येत नाही, म्हणजे विचार करण्याची क्षमता नाही असं म्हणायचं मला. कारण विचार कोणालाही करता येत नाही. ज्याला विवेक आहे त्यालाच विचार करता येतो, इतराला विचार करण्याची सुद्धा क्षमता नाही. संसारिक विचार करण्याची सुद्धा क्षमता नाही, असा एक वर्ग आहे. संसाराचा विचार करतात मात्र संताला पटत नाही. म्हणून संत महात्म्याने सांगितलं, तुम्ही विचार करा मात्र परमात्म्याविषयी विचार करा. नामधरा कंठी विठोबाची, नामधरा कंठी विठोबाची, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाची, नामधरा कंठी विठोबाची. सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाची, नामधरा कंठी विठोबाची. एक सार विचार आणि एक आसार विचार आहे. काही आसार विचार करतात, संसार करतो. कोण संसार करत नाही? पशुपक्षादी इत्यादी योनीमध्ये सुद्धा संसार करत आलेले आहेत, करत राहणार आहेत. मात्र हा विचार संताला मान्य नाही. तुम्ही सार विचार करा,
नाम धरा कंठी विठोबाची. विठोबाचं भजन करा, हा सार विचार आहे. कोणाला विचार करता येत नाही, विचार प्रत्येकाला करता येतो, मात्र सार विचार करता येत नाही. सार विचार करणाऱ्या लोकांना संतांनी मानलेलं आहे आणि ते आपल्या हिताचा विचार करतात. म्हणून अशा हितवादी लोकांच्या बद्दल बोलल्या जातं. विचार करू लागले. ब्रह्मदेवासारख्या महात्म्यांनी मानव योनी प्रगट झाल्याच्या माणूस प्रगट झाला. वा वा वा, हे बरं आहे म्हटले, आपल्या योग्य. हे वाचील म्हणले, पुराण वाचील, दत्तकथा ऐकेल, काहीतरी ऐकेल की म्हटले. आनंद वाटला. मात्र माणसं हरिपाठ सुद्धा म्हणीने गेले. ज्ञानोबारासारख्या महात्म्याने नमन माझे ज्ञानेश्वरा म्हणे नामयाचा नारा. नामदेव महाराजाचा मुलगा नारायण महाराज संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. निर्जीव भिंत चालवत दाखव, काही आवश्यकता नव्हती निर्जीव भिंत चालवण्याची. मात्र समोर येत असताना ते वाघावर बसून आलं. वाघावर बसलेला चमत्कार लोकांना आमच्यापेक्षा गर्दी तिकडे होऊ लागली. चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगा, मोक्ष मार्गीचा सांगा. ज्ञानोबा माझा, हरी ज्ञानोबा माझा, हरी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोबा माझा. मोक्षापर्यंत नेवणारे चांगदेव महाराजाकडे गर्दी झाली. मात्र मोक्षापर्यंत नेता येत नव्हतं चांगदेव महाराजाला. चांगदेव महाराजाचा चांगला गुण होता. तिकडून वाघावर बसून येत असताना ज्ञानोबारानं सकाळी सकाळी दात घासू लागली. त्यावेळेस सुद्धा दात घासत होते. तुम्हाला वाटलं का दात घास, आम्ही दात घासतो, आपण घासू लागलो. मात्र ते सुद्धा उन्हालाच घासू लागली. सकाळची वेळ होती. सूर्यनारायण सहज, बाई चलती का, असं चलती का म्हणल्यावर बाई चलू लागली. ती अशीच चालविली जड भिंती. जड असणारे, अहो चेतनाला चालवणारे अनेक तांत्रिक साधना करून, यांत्रिक मांत्रिक साधना करून त्याच्यावर विजय प्राप्त करता येते, वशीभूत करता येतात. प्राणी सुद्धा वशीभूत करता येतात. नजरबंदी करता येते. प्राण्याच्या नजरेत नजर घातली की प्राणी सुद्धा ढिला पडतो. अनेक वेगवेगळ्या साधना आहेत. मात्र आमच्या इकडं संत श्रेष्ठ ज्ञानोबाराने भिंत चालवली. हा चमत्कार आहे. आणि चमत्कार करतो तो साधू नसतो. मात्र साधून चमत्कार केल्याशिवाय नमस्कार करत नाही. जनते करता काही काही अघटित घटना ज्ञानोबारासारख्याने केल्या. नाही तर चांगदेव महाराजाला ज्ञानोबाराला या ठिकाणी भिंत चालवण्याची आवश्यकता नव्हती. मग लक्षात आलं, कोणा करता दोघाच्या लक्षात आलं. अज्ञानी समाजाच्या लक्षात आलं, चांगदेव महाराजाच्या लक्षात आलं, हे आपल्यापेक्षा पुढची चीज आहे म्हटली पाहिजे. आपल्यापेक्षा कुणी जर श्रेष्ठ असेल तर त्या ठिकाणी दर्शन घेण्याची भूमिका चांगदेव महाराजांमध्ये होती. आता सध्या तसं नाही. आपल्यापेक्षा श्रेष्ठत्व कोणाकडे जात असेल तर वयानं लहान असला तरी नतमस्तक होण्याचा चांगला गुण चांगदेव महाराजाकडे होता. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु, दाविला मग ग्रासू प्रगटला करी, बहु जव जव होय तव तव काहीच न होय, काही न होनी होय अवघाची जो. तीन ओवीत त्यांना पत्र देऊन हा वटेश्वर चांगा मुक्ताईचा पुत्र आहे म्हणून मुक्ताईचा लेकरू आहे. मुक्ताईने या ठिकाणी ज्ञानोबाराने सांगितलं गेलं की बाई मुक्ताई हे लेकरू सांभाळते का, म्हणून चांगदेव 65 नावाचा ग्रंथ तयार झाला. चांगदेव 65 अधिकारी लोकांकरता ग्रंथ निर्माण झाला.
त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला आणि ज्ञानेश्वरी सुद्धा लोकांना वाचायला वेळ नाही म्हणून हरिपाठ सारखा ग्रंथ निर्माण झाला. म्हणून संत वाङ्मय किती गोड आहे पहा. म्हणून त्याच परंपरेतल्या सत्ता धर्मनाथ ज्ञानोबराय पुढचे आहेत, धर्म नवनाथ हे अगोदरचे आहेत. हो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे जे काही गुप्त साधन आहेत ते ज्ञानोबराने संस्कृताची गाठ उघडून जगात या ठिकाणी प्रत्येकाला हरिपाठाच्या रूपाने दिली. म्हणून आम्ही नित्य नेमाना हरिपाठ वाचला पाहिजे. ब्रह्मदेवाला वाटलं हे बरं आहे, म्हटले आपले गिरायक, आनंद वाटला. मात्र ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये मानवानं कुठलाही विचार न करता आपल्या आपल्या संसारात मग्न झाला. आपल्या आपल्या संसारात मग्न होत असताना कळायला मार्ग नाही की काय केलं पाहिजे. म्हणून योगायोग असा आला, ह्या गुप्त रूपानं पर्व काळाची संसार करतात लोक, संसाराची माहिती द्यावं म्हटलं. मग संसारामध्ये काही मुहूर्त सांगितले, निदान मुहूर्तावर तरी भजन करतील. म्हणून मकर संक्रांती असा मुहूर्त आहे की या मकर संक्रांतीच्या मुहूर्तामध्ये नदी स्नान करण्याचं, गंगे स्नान करण्याचं महात्म्य अधिक सांगितलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात स्नान कसं करावं तर नाभीच्या वर पाणी असलं पाहिजे. रात्री असेल तरी चालतं, दिवसा असेल तरी चालतं. कारण 3च्या पुढे सुरू झाली आणि सकाळी आज 11 वाजेपर्यंत मकर संक्रांती होती. म्हणून मात्र लोकांचं ठरलंच होतं एकादशीला आपण पुरण खायचं. बिना माळीच्या माणसाला काही कळत नाही. असलं कीर्तनच म्हणायला काय हरकत नाही. काय हरकत आहे कीर्तनात? आपले सगळे माळकरी कीर्तनात असतात म्हणून. कारण त्याला एकादशी कळत नाही बिना माळीच्या माणसाला. एकादशी कोणा करता त्याला फक्त माहिती आहे, फक्त एकादशी माळकऱ्याने धरली पाहिजे. बिना माळीच्या माणसाने धरली तर पाप लागतं. मात्र एकादशीच्या पाठीमागे एक विज्ञान आहे. म्हणून स्वस्थ जीवन जर जगायचं असेल 50च्या पुढचं तर माणसानं फक्त 2 टाइम जेवलं पाहिजे. सकाळचा चहा बंद करायचा आणि दुपारचा चहा बंद करायचा आणि 5 वाजताचा हे चहा नावाचं विष बंद करायचं. जर 100 वर्ष आयुष्य जगायचं असेल तर साधं साधं जेवण करायचं. साधं साधं विज्ञान सांगितलं 15 दिवसामध्ये आपलं जे काही सर्व्हिसिंग झाली पाहिजे, पोटाची सर्व्हिसिंग झाली पाहिजे, बदली झाली पाहिजे, मोकळं पोट राहिलं पाहिजे. म्हणून तुकोबारासारख्या महात्म्यानं सांगितलं. काय तुझा जीव जातो का म्हटले एकादशा, फराळाच्या मिसे धनी घेती, काय तुझा जीव जातो एकादशी. एका दिवसानं काय तुझा जीव जातो का? 15 दिवसा एक एकादशी, कारे न करसी व्रतसार. व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ व्रत कोणता जर असेल तर एकादशी. व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन उपवास, व्रत एकादशी करीन
एकादशी करणं उपवासी, उपवासी व्रत करी, एकादशी तर एकादशी धरी, नाही तर कशाला धरी. न धरलेलीच बरी की म्हटली. एकादशी आता संगीत एकादशी सुरू झाली, त्याच्यावर कोथरीम, त्याच्यावर टमाटे, त्याच्यावर म्हणून एकादशीचे प्रकार सुरू झाले. हो, रंगीत संगीत एकादशी सुरू झाली. आमटी घेता का म्हटली, त्याच्यासोबत वेगवेगळे पदार्थ तयार करा. काय काय असं ना म्हटले, एकादशी धरा, काय हरकत आहे, खाऊन पिऊन धरा, गोळ्या आहेत म्हटले, औषध आहेत, काय हरकत नाही. एकादशी थोडस अन्नापासून दूर सांगितलं. निदान भात खाऊ नका, भात, निदान भात. कारण द्वादशीला जर भगवान महाविष्णू परमात्म्याला कोणत्याही देवाला जर नैवेद्य दाखवायचा असेल आणि बिना भाताचा जर दाखवला तर तो परमात्म्याला प्राप्त होत नाही. जावयाच्याच पंक्तीला भात नसल्यावर कसं जमल, जावई कसा प्रसन्न. जर जावई जर रुसत असेल बिना भाताचा तर देव सुद्धा. अन्न हे भात हे सगळ्या प्रांतात पिकल्या जातो, सगळ्या प्रांतात. मला हे सांगायचं, ज्वारी बीड प्रांतात बाजरं पिकलं जातं, आपल्या इकडं ज्वारी, कुठे गहू, सगळ्या प्रांतात गहू ज्वारी हे पिकत नाही. मात्र भात धान हे सगळ्या प्रांतात पिकलं जातं. म्हणून खरं अन्न कोणतं आहे तर तांदूळ हे अन्न आहे. निदान एकादशीला भात खात जाऊ नये. बिना माळीच्या सुद्धा माणसानं, माळकऱ्यानं तर तिकडं जाऊच नाही. म्हणून या ठिकाणी एकादशी कशी धरली पाहिजे हे सांगितलं. अन्नाच्या द्वारा विकार निर्मिती होते. तमोगुणी जर अन्न घेतलं, आम्ही शुद्ध होऊन अंतकरणानं जन्माला आलेली माणसं मात्र संगतीनेमुळे आणि अन्नामुळे आमची बेशुद्ध होते. अंतकरणात विकार निर्माण होतात. विकार निर्माण झाल्या कारणामुळे आमच्या अंतकरणामध्ये मल निर्माण होतो आणि मल निर्माण झाल्यामुळे आमच्याकडून पाप पुण्याची वाटचाल सुरू होते. कोणतंही कर्म करत असताना, चांगलं किंवा वाईट कर्म करत असताना आम्हाला मनाची बलवत्ता मिळते. मन तयार होतं वाईट कर्म करण्याकरता, कर्मात प्रवृत्त होतं. मग त्या कर्माची फलश्रुती माहित नसते. अज्ञानी जीवाला फल माहित नसतं. काही लोकांना फल माहित असताना सुद्धा पाप करतात. हे कर्म, आपण असं कर्म केल्याच्या नंतर त्याचा परिणाम वाईट आहे असं माहित असताना सुद्धा त्या कर्मात प्रवृत्त होतात. आर्थिक धना करता, अर्थ नावाच्या पुरुषार्था करता. माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. त्याच्यातला एक शब्द जरी बाजूला गेला तर कीर्तन कळणार नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ हा सर्वात महत्वाचा पुरुषार्थ. 4 पुरुषार्थ आहेत. पहिला पुरुषार्थ अर्थ आहे. तुम्ही म्हणसाल धर्मनाथ बीजाच्या निमित्तानं तरी धर्म सांगा की, मुळेच नाही. कारण धर्म सुद्धा अर्थाशिवाय प्राप्त होत नाही. विठाला विठाला धर्म करायचा असेल तर त्याला अर्थाची जोड लागते. सप्ताह जरी करायचं असलं तर कसं करावं लागेल, अर्थच लागेल की, नाही तर काय अर्थ आहे सप्ताह करून. सप्ताह करायचा म्हटल्यावर या परिसरातल्या मंडळीने सर्वांना एकत्रित यावं लागेल. आपल्याला या यज्ञामध्ये काहीतरी स्वाहाकार करावा लागेल. निदान आपल्या कमाईतला 1/4 भाग वर्षाला कुठेतरी धर्मनाथाच्या, आपण धार्मिक आहोत म्हणून आपण धार्मिक कसे, धर्म सांभाळतो तो धार्मिक. धर्मात धारयति ती धार्मिक. हा ज्याने धर्म धारण केलेला आहे त्याला धार्मिक असं म्हटलं जातं. धारणे धातू आहे. धर्म सांगणं वेगळं आणि धारण करणं वेगळं. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म धारण केला होता आणि संभाजी महाराजांनी धर्म जीवन जगले. म्हणून तुळापूरला एक क्रांतिकारी महात्मा होऊन गेला, ते म्हणजे संभाजी महाराज. धर्म कसा जगावा आम्ही गप्पा सांगाव्यात. एक ब्राह्मण व्यक्ती वर्णाने धर्म सांभाळला आणि एक राजा वर्णाने धर्म सांभाळला. प्रजाला धर्म, म्हणून धर्म हा पुरुषार्थ सर्वात श्रेष्ठ आहे. नाम जप परम बाधू शकेन स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म नाम पर ब्रह्म वेदांत.